नमस्कार, मी सीमा. लक्ष्मी आईचा आशीर्वाद चॅनलवर सर्वांचे मनापासून मी स्वागत करते. ध्यान करणे, जप करणे हे सर्व मूर्खपणाचे लक्षण आहे असे जर तुम्हाला वाटले तर समजायचे तुमच्यावर देवाची कृपा झालेलीच नाही आहे. ज्याच्यावर देवाची कृपा होत नाही ते असेच बोलतात, कारण त्यांना माहितीच नसते देव म्हणजे कोण आहे, त्यांची कृपा म्हणजे काय आहे. हे जर त्या व्यक्तीला कळत नसेल तर तो तरी काय करेल? अशाच प्रकारे बोलणार. देवाची कृपा प्रत्येकाला मिळत नसते. जर आपल्याला पुरणपोळी खाण्यासाठी दिली तरच त्या पुरणपोळीची चव कळते. ती पुरणपोळी गोड आहे किंवा कडू आहे ते आपण सांगू शकतो, परंतु कोणत्या व्यक्तीने पुरणपोळी बघितलीच नसेल किंवा खाल्लीच नसेल तर त्या व्यक्तीला काय कळणार त्या पुरणपोळीची चव कशी आहे? तसेच ध्यान, जप, पूजा केल्याशिवाय कळत नाही त्यापासून काय मिळतात. आपण जर श्रीमंत आहे, आपल्याकडे भरपूर पैसे आहे, कसल्याच गोष्टीची कमी नाही आहे, तो व्यक्ती तसाच बोलणार. ध्यान जप मूर्खपणा आहे, कारण त्याच्याकडे कुणीच पूजापाठ करत नाही, जप ध्यान करत नाही. त्या व्यक्तीला याबद्दल काहीच माहिती नाही आहे. सुख असल्यामुळे असल्या गोष्टीसाठी वेळसुद्धा नाही आहे, तेव्हा तो व्यक्ती पूजाबद्दल बोलणार. त्याला काय माहिती? त्याच्या मागच्या चांगल्या कर्मामुळे त्याला सुख मिळत आहे, परंतु देवाची कृपा त्याच्यावर झालेलीच नाही आहे. म्हणूनच तो श्रीमंतीचे सुख घेत आहे, परंतु पूजा ध्यान जप करत नाही आहे. याच्यात त्याची काहीच चूक नाही आहे, कारण जोपर्यंत देवाची कृपा त्या व्यक्तीवर होत नाही तोपर्यंत तो तसाच करतो. देवाची कृपा प्रत्येक व्यक्तीवर होत नाही, तसेच गरीब व्यक्तीसोबत पण होत असतात. लहानपणापासून गरिबीचे दिवस त्यांना जगावे लागतात. कधी त्यांनी घरात जप ध्यान पूजा बघितलेलीच नसतात. त्यांच्याकडे वेळसुद्धा नसतो. प्रत्येक व्यक्ती पैसे कमवण्याच्या मागे राहतात. पैसे मिळेल तरच 2 वेळेस जेवण मिळणार, ते सुद्धा असेच बोलणार. ध्यान जप पूजा मूर्खपणा आहे. देवाने आम्हाला काय दिले आहे, परंतु हे सुद्धा त्यांच्या मागच्या वाईट कर्मामुळेच त्याला मिळालेले आहे. म्हणजेच श्रीमंत किंवा गरीब हे बघत नसतो. आपल्या चांगल्या वाईट कर्मामुळे आपल्याला हे सर्व मिळत असतात. तसेच जप ध्यान पूजा हे सुद्धा आपल्या कर्माचाच भाग असतो. त्यामुळे ध्यान जप पूजा करू शकतात. याच्यामध्ये श्रीमंत गरीब येतच नाही. त्याचे कर्म मागच्या जन्मात चांगले असेल, त्यांनी मागच्या जन्मात पूजा जप ध्यान केले असेल, त्यालाच ह्या जन्मातसुद्धा ध्यान जप पूजा मिळतात. तो मग श्रीमंत वर्गात असू द्या किंवा गरीब वर्गात असू द्या, आपल्या कर्मामुळे आपल्याला त्या वस्तू मिळतात. म्हणून जप ध्यान पूजा मूर्खपणाचे लक्षण नसून तो एक आशीर्वाद असतो. ते सुद्धा कर्माचा एक भागच असतो. जो व्यक्ती ध्यान पूजा करत असेल त्यालाच हे कळणार हे गोड आहे किंवा तिखट आहे.
जर जी व्यक्ती करत नसेल त्याला ह्या गोष्टी कळतच नसतात. माझा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की लिहा, व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये जय लक्ष्मी आई नक्की लिहा. नमस्कार. जय लक्ष्मी आई.